सर्वांना सलाम. परमेश्वर देव बापाची स्तुती असो. या सुंदरशा वेळेकरिता परमेश्वर देव बापाला सर्व मान महिमा आणि गौरव देऊया. एक वार पुन्हा आपल्या या स्मॉल डिव्होशन मध्ये छोट्याशा मननाकरिता प्रभू देव बापाने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं आणि आपण सर्वजण याकरिता एकत्र आलेलो आहोत. याबद्दल प्रभू देव बापाची स्तुती असो. प्रियांनो, या आठवड्यामध्ये आपण प्रार्थना, विशेषतः कौटुंबिक प्रार्थना या विषयावर बोलत आहोत आणि चर्चा करत आहोत प्रियांनो. आणि काल आपण पाहिलं की कौटुंबिक प्रार्थना, तिचं महत्व, किंवा काल आपण पाहत असताना पहिले पेत्र 4:7 मधून जे आपण पाहिलं त्याचा दुसरा भाग की प्रार्थनेविषयी, प्रार्थना करण्यासाठी सावध असा. प्रियांनो, आम्हाला प्रार्थना करण्यासाठी नेहमी सावध असायचं आहे, तत्पर आम्हाला असायचं आहे. आणि परमेश्वर देवबापाचं वचन जे आम्हाला सांगतं की आम्ही प्रार्थना करीत त्यामध्ये आम्ही जागृत असावं. आणि ही आमची गरज आहे, आमच्या कुटुंबाची ही गरज आहे. आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रार्थना ही सतत चालू असायला पाहिजे. काल एका अनुभवाबद्दल देखील आपण बोललो की कौटुंबिक प्रार्थना आमच्या घरामध्ये सुरू होते, काही काळ ती चालते आणि मग काही कारणास्तव ती बंद पडते. आणि चालू होणे बंद पडणे, चालू होणे बंद पडणे ही एक सायकल पुष्कळदा घरामध्ये सुरू झालेली असते. परंतु आम्हाला प्रियांनो खंड न पडू देता आम्हाला प्रार्थना करायला हवी. आणि म्हणून आमच्या कुटुंबामध्ये जर अशा प्रकारची परिस्थिती आहे तर आम्हाला त्यावर विचार करण्याची, मनन करण्याची, मंथन करण्याची गरज आहे की कोणत्या कारणांमुळं आपल्या कुटुंबामध्ये प्रार्थना बंद पडत आहे. प्रियांनो, पुष्कळदा असं पाहायला भेटतं की कौटुंबिक प्रार्थनेकरिता कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागतो. कुटुंबातील सर्वच लोक कौटुंबिक प्रार्थनेकरिता 100% प्रतिसाद देतील कधी कधी हे चित्र पाहायला भेटत नाही. पुष्कळदा हे पाहायला भेटतं, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की कंटाळा केला जातो, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि पुष्कळदा लोक प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाहीत. कौटुंबिक प्रार्थनेच्या बाबतीत देखील तसंच आहे की कौटुंबिक प्रार्थनेकरिता कुटुंबामधून कोणाला तरी त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागतो. आणि ही कौटुंबिक प्रार्थना आपल्या कुटुंबामध्ये सतत कशी चालू राहील यासाठी प्रयत्नशील असावं लागतं. कधी कधी अशा व्यक्तीवर पुष्कळचं ताण देखील येतो. पुष्कळदा त्याला असं वाटतं की मी एकट्यानेच काही जबाबदारी घ्यावी, मी एकट्यानेच हे ओढावं का. पुष्कळदा प्रियांनो शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीने अशा व्यक्तीवर पुष्कळ ताण आलेला पाहायला भेटतो. प्रियांनो, जर याचा विचार आम्ही केला की असं का होतं, तर जे काल मी तुम्हाला सांगितलं की कोणीतरी आहे की जो आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये प्रार्थना असू नये यासाठी प्रयत्नशील असतो. आणि निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला विरोध होतो. हा विरोध आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु हा आंतरिक विरोध असतो जो आमचा शत्रू आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये करत असतो. आणि म्हणून आम्हाला सावध राहायचं आहे. प्रियांनो, कुटुंबामध्ये कोणाला तरी प्रार्थनेकरिता, कौटुंबिक प्रार्थना चालवण्याकरिता पुढाकार घ्यावं लागणार आहे. आता आपल्या कुटुंबामध्ये ही भूमिका कोणाची आहे? तुमच्या कुटुंबामध्ये ही भूमिका कोण पार पाडत आहे? शक्यतो आम्हाला असं पाहायला भेटतं की कुटुंब प्रमुखाने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे. कुटुंबातील इतर कोणी कदाचित असेल, त्याने कोणीतरी, प्रियांनो, वास्तविक पाहता कुटुंब प्रमुखाची ही जबाबदारी आहे की त्याने आपल्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये घेऊन जावं, प्रार्थनेमध्ये त्याने आपल्या कुटुंबाला घेऊन बसावं. ही कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आम्हाला पाहायला भेटते. परंतु आपल्या कुटुंबामध्ये कोण आहे ज्याला प्रभू देवबाप अशा प्रकारचं ओझं देतो? जर तुमच्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख जर कौटुंबिक प्रार्थनेकडे दुर्लक्ष करत आहे तर निश्चित कोणीतरी तुमच्या कुटुंबामध्ये आहे. कदाचित तुम्ही स्वतः आहात,
ज्याला प्रभू परमेश्वर देवबाप हे ओझ देतो की माझ्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना असावी आणि ती सतत सुरू असावी. प्रियांनो, कौटुंबिक प्रार्थना कशी करावी, कधी कधी हा देखील एक प्रश्न लोकांच्या समोर असतो. कौटुंबिक प्रार्थना कशी करावी? प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार आहेत. आम्हाला माहिती आहे उपकार स्तुतीची प्रार्थना केल्या जाते, मध्यस्थीची प्रार्थना केल्या जाते आणि या प्रकारे प्रार्थना करण्याचे काही प्रकार आहेत. कौटुंबिक प्रार्थना ही आम्ही कशी करायची असते, ही आम्ही कशी करावी? मित्रांनो, आज मी तुम्हाला काही विशिष्ट पद्धती सांगणार नाहीये, कारण एखाद्या पद्धतीमध्ये आम्ही बांधलेलं असावं यापेक्षा आम्ही परमेश्वर देवबापाच्या उपस्थितीमध्ये जी मोकळीकता आहे ती आम्ही अनुभवावी, परंतु त्यामध्ये शिस्त मात्र असायला पाहिजे, कारण आमचा प्रभू परमेश्वर देव हा शिस्तीचा परमेश्वर आहे. शिस्त त्या ठिकाणी असायला पाहिजे. परंतु प्रार्थना म्हटल्यानंतर आम्हाला माहित आहे की प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वर देवबापाबरोबर बोलणे, त्याच्या उपस्थितीमध्ये असणे, त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सहवासामध्ये बसणे. आणि प्रार्थना करणे म्हणजे जर देवबापासोबत बोलणे आहे तर त्यासाठी काहीतरी विशिष्ट असं सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही, कारण आपल्या प्रत्येकाला माहित आहे की परमेश्वर देवबापासोबत कसं बोलायचं आहे. एक गोष्ट मात्र निश्चित सांगेल की जी गोष्ट मी या आधी पण बोललो की प्रार्थना करत असताना ज्या प्रकारे आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलतो त्याच प्रकारे तोही आमच्याशी बोलू इच्छितो आणि ते आम्हाला ऐकायचं असतं. ते आम्ही ऐकायला पाहिजे की परमेश्वर देवबाप माझ्याशी काय बोलत आहे. जर माझी इच्छा आहे की परमेश्वर देवबापाने माझं ऐकावं तर मला देखील परमेश्वर देवबापाचं ऐकायला पाहिजे. निश्चित तो देखील माझ्याकडून या गोष्टीची अपेक्षा करतो. हे याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. आणि म्हणून वैयक्तिक प्रार्थना असो किंवा कौटुंबिक प्रार्थना असो, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये देखील हे महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही परमेश्वर देवबापाच्या सहवासामध्ये आमचं कुटुंब एकत्र बसलेलं आहे आणि आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलत आहोत, त्याच वेळेस परमेश्वर देवबापाला देखील आमच्यासोबत बोलायचं आहे. प्रियांनो, परमेश्वराचं आमच्यासोबत बोलणं हे आमच्यासाठी फार आशीर्वादाचं आहे. काल आम्ही जे पाहिलं की पहिले पेत्र 4:7 मध्ये सर्वांचा शेवट जवळ आला आहे म्हणून मर्यादेने राहा. प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं बोलणं जे आमच्यासोबत असतं ते पुष्कळदा आम्हाला मर्यादा घालून देणारं असतं. ही मर्यादा कशासाठी आहे? ही मर्यादा यासाठी नाही की आम्हाला बंधनामध्ये ठेवावं. ही मर्यादा यासाठी असते की जेणेकरून आमचा नाश होऊ नये. तुम्ही पहा, मेंढपाळ जो असतो तो आपल्या मेंढरांना बाहेर घेऊन जातो आणि आत घेऊन येतो. प्रियांनो, ज्यावेळेस मेंढपाळ आपल्या मेंढरांना बाहेर घेऊन गेलेला आहे त्याची मेंढरं त्याच्या मागे शिस्तीने चालतात. ती सैरावैरा इकडं तिकडं पळत नाही, ती त्याच्या मागे जातात. त्यानंतर तो त्यांना परत आत घेऊन येतो आणि त्या मेंढवाड्यामध्ये ही मेंढरं ठेवलेली असतात. प्रियांनो, जी मेंढरं दिवसभर ज्यांच्या अवतीभोवती कुठलंही बंधन नाही, ती फक्त आपल्या मेंढपाळाच्या माग जातात. वापस आणल्यानंतर आम्ही पाहतो की त्या मेंढरांना त्या मेंढवाड्यामध्ये बंद केलेलं असतं. किंवा आम्ही पाहतो की पुष्कळदा ही जी मेंढरं घेऊन फिरणारी लोक आहेत ते जर एखाद्या शेतामध्ये उतरले तर प्रियांनो, पुष्कळदा आम्ही पाहतो की त्या जिथं ती मेंढरं बसतात त्या मेंढरांच्या भोवती काहीतरी बांधणी केलेली असते. तर वास्तविक पाहता फार मजबूत अशा प्रकारची ती बांधणी नसते, परंतु आम्हाला पाहायला भेटतं काहीतरी जाळी लावलेली असेल त्यांच्या भोवती. प्रियांनो, कशासाठी असतं? हे मेंढरांच्या संरक्षणासाठी असतं. मेंढरांच्या संरक्षणासाठी असतं. आम्ही भटकून जाऊ नये किंवा ज्याला आम्हाला असं म्हणता येईल की कोणाला आमच्यावर सहज आमचा घात करता येऊ नये यासाठी प्रियांनो हा मेंढवाडा आम्हाला पाहायला मिळतो. ज्या वेळेस परमेश्वर देवबाप आम्हाला मर्यादा घालतो असं आम्ही म्हणतो, त्यावेळेला ही मर्यादा म्हणजे आम्हाला बंधनात ठेवण्यासाठी नसते,
आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नसते, तर प्रियांनो ही जी मर्यादा असते ती आमच्या संरक्षणासाठी असते. परमेश्वर देवबापाचं वचन जे आम्हाला सांगतं की मर्यादेने राहा. मर्यादेने राहण्यासाठी आम्हाला आमची मर्यादा माहीत असायला पाहिजे. आणि आम्ही चंचल वृत्तीचे आहोत, आमचं मन चंचल आहे, आमची बुद्धी आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो आम्ही पुष्कळदा अस्थिर असतो आणि म्हणून फक्त मर्यादा माहीत असून तेवढं पुरेसं कधी कधी ठरत नाही, तर कोणीतरी आम्हाला त्याची आठवण करून देत राहणार किंवा कोणीतरी आम्हाला त्या संदर्भात बोलत राहणार, हे आमच्यासाठी महत्वाचं असतं. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं जे आमच्यासोबत बोलणं आहे प्रियांनो ते अशाच प्रकारचं असतं. तो आम्हाला वारंवार सावध करतो, तो वारंवार आम्हाला या मर्यादेच्या बाहेर आम्ही जाऊ नये म्हणून तो आम्हाला सावध करून ठेवत असतो प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही कौटुंबिक प्रार्थना करतो, आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलतो, त्याच वेळेस त्याने आमच्याशी बोलायचं, तो आमच्याशी बोलतो प्रियांनो. आणि परमेश्वर देवबाप त्याच्या वचनांमधून बोलतो. आणि म्हणून आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं की एकमेकांना बोध करा, एकमेकांना बोध करा. ज्यावेळेस आम्ही एकमेकांना बोध करतो प्रियांनो, आम्ही एकमेकांची उन्नती साधत असतो. बोध करणे, कशासाठी बोध केला जातो? आम्हाला समज त्या ठिकाणी प्राप्त व्हावी याकरिता बोध केला जातो. ज्यावेळेस समज प्राप्त करून दिल्या जाते आणि ज्यावेळेस त्याचा स्वीकार केला जातो, आम्हाला व्यक्तीच्या ठाई प्रियांनो तो समंजसपणा आम्हाला पाहायला भेटतो, ज्याद्वारे आम्हाला आमची मर्यादा कळते आणि त्यामध्ये आम्हाला राहता येतं. प्रियांनो कौटुंबिक प्रार्थना करत असताना एका गोष्टीची खबरदारी आम्ही घ्यायला पाहिजे. कौटुंबिक असेल किंवा वैयक्तिक प्रार्थना असेल प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की कौटुंबिक प्रार्थना ही आमच्या कौटुंबिक दिनचर्येचा महत्वाचा भाग असायला पाहिजे. ती आमच्या कुटुंबामध्ये रोज व्हावी, असायलाच पाहिजे. काही कारणास्तव एखाद्या वेळेस आम्हाला नाही एकत्र बसता आलं, तो भाग वेगळा आहे, काही कारणास्तव. परंतु कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रार्थना नाही, ती बंद पडलेली आहे, हे चित्र मात्र असू नये. कधी आम्ही बाहेर आहोत, कधी कुठं आहोत, काय आहोत, जेव्हा आम्ही एकत्र नाहीत तो भाग वेगळा आहे. परंतु ज्यावेळेस आमचं कुटुंब एकत्र आहे आणि आमचं रुटीन सुरू आहे, त्यावेळेला या दिनचर्येमध्ये कौटुंबिक प्रार्थनेला महत्वाचा भाग असायला पाहिजे. प्रियांनो आता प्रार्थना म्हटल्यानंतर आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलतो. मग परमेश्वर देवबापासोबत आम्ही बोलत असताना जेव्हा जेव्हा प्रार्थनेकरिता आम्ही डोळे बंद करतो किंवा जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वर देवबापाकडे आमचं लक्ष लावतो प्रियांनो, नव्याने हे सगळं आम्ही करत असतो जिवंतपणे. मी असं का म्हणत आहे? कारण पुष्कळदा आम्हाला सवय लागलेली असते. तुम्ही पहा, जेवणाच्या आधी प्रार्थना केल्या जाते, पुष्कळदा झोपण्याच्या आधी प्रार्थना केल्या जाते, झोपेतून उठल्यावर प्रार्थना केल्या जाते. या काही सवयी बऱ्याच जणांना असतात. पुष्कळदा आपल्याला या सवयी असतात. जेवण समोर आल्याबरोबर आम्ही डोळे बंद करतो, प्रार्थना करतो. झोपताना, झोपेतून उठल्यावर, चांगल्या सवयी आहेत. परंतु पुष्कळदा काय झालेलं असतं माहितीये का, की ह्याची अशी सवय किंवा सराव आम्हाला झालेला असतो की कधी कधी तुम्ही विचार करा की आपल्याला कळतच नाही की आपण काय प्रार्थना केली. जेवण समोर आलं, आमचे डोळे बंद होऊन जातात आणि आम्ही काय प्रार्थना केली त्याकडे आमचं लक्ष नसतं. झोपत असताना खूप गाढ झोप, म्हणजे आम्हाला झोप आलेली, डोळे भारी झालेले आहेत, परंतु प्रार्थना करायची म्हणून आम्ही बिछाण्यावर बसल्या बसल्या डोळे बंद करतो काही वेळ आणि मग आम्ही काय प्रार्थना केली, कधी कधी आम्ही झोपेत प्रार्थना करतो. प्रियांनो, रुटीन किंवा फॉर्मॅलिटी म्हणून आम्हाला आमची कौटुंबिक प्रार्थना नको. पुष्कळदा जेवणाच्या आधीची प्रार्थना, झोपतानाची प्रार्थना, झोपेतून उठल्यानंतरची प्रार्थना कधी कधी एक फॉर्मॅलिटी म्हणून ती झालेली असते, कधी कधी त्याची एक सवय आम्हाला लागलेली असते. परंतु त्यामध्ये कुठलाही जिवंतपणा नसतो, त्यामध्ये कुठंही समजून उमजून प्रार्थना केल्या जात नाही. परंतु जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, मग ती जेवणासाठी असेल प्रार्थना, ती आम्ही झोपत असताना असेल, किंवा जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, ती प्रत्येक वेळ आम्ही परमेश्वर देवबापासोबत बोलत असतो, नव्याने बोलत असतो आणि परमेश्वर देवबाप त्याचं लक्ष आमच्याकडे लागलेलं असतं. आणि म्हणून काहीतरी करायचं म्हणून आम्हाला करायचं नाहीये,
काहीसा तरी तो वेळ घालवून न्यायचा म्हणून नाही प्रियांनो. कौटुंबिक प्रार्थनेचा आमचा जो उद्देश आहे प्रियांनो, कौटुंबिक प्रार्थनेमुळं आम्हाला आमच्या कुटुंबाची आध्यात्मिक उन्नती आम्हाला साधायची असते. आणि म्हणून ही उन्नती कशा प्रकारे आम्हाला साधता येईल, यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर आम्ही करावा, यासाठी आपण बांधलेले असणार नाही. प्रभू परमेश्वर देवबाप तुम्हाला जसं सुचवेल तुम्ही विचार करा की कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक उन्नती कशी होईल. दोन गोष्टी आहे, परमेश्वर देवबापासोबत बोलणे आणि परमेश्वर देवबापाचं ऐकणे. या दोन गोष्टी कौटुंबिक प्रार्थनेमध्ये महत्वाच्या आहे. या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. मग आता आम्ही ते कसं करणार आहोत? कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आमच्या कुटुंबाची वचनांमध्ये वाढ कशी होणार, आमची प्रभू देवबापामध्ये वाढ कशी होणार, आमची आध्यात्मिक उन्नती कशी होणार, यासाठी आम्हा प्रत्येकाला विचार करायचा आहे. आम्हा प्रत्येकाला प्रयत्नशील असायचं आहे. प्रियांनो, कौटुंबिक प्रार्थना आम्हाला एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही, तर आमच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता ती आम्हाला करायची आहे. करावी लागते म्हणून नाही, जरी तो आमच्या दिनचर्येचा महत्वाचा भाग आम्हाला बनवायचा आहे, परंतु करावं लागतं म्हणून नाही. प्रियांनो, आमच्या दिनचर्येमध्ये जेवण करणे, पाणी पिणे हे जसं महत्वाचं आहे प्रियांनो, त्याहीपेक्षा अधिक महत्वाचं आमच्यासाठी प्रार्थना ही असायला पाहिजे. आमचं आत्मिक अन्न जे त्या ठिकाणी आहे, कारण परमेश्वर देवबापाच्या सहवासामध्ये आम्हाला आमच्या आत्म्याला ते बळ प्राप्त होतं प्रियांनो, ज्याद्वारे आमच्या आत्म्याच्या द्वारे आमच्या शरीरावर ते नियंत्रण मिळवता येतं. आणि आम्हाला माहिती आहे की देहाची कर्मे जी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलेली आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचं वाईट आम्हाला पाहायला भेटतं. यावर जर आम्हाला विजय मिळवायचा आहे तर प्रियांनो आम्हाला परमेश्वर देवबापाच्या सहवासामध्ये बसणे गरजेचं आहे. आमचं कुटुंब ज्यावेळेस एकत्रितपणे परमेश्वर देवबापाच्या सहवासात बसतं प्रियांनो, जणू काही आमच्या आत्म्याला परमेश्वर देवबापाच्या सहवासामध्ये एक बळ प्राप्त होतं, सामर्थ्य प्राप्त होतं की ज्याचा उपयोग देहाची कर्मे यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला होतो प्रियांनो. आणि हे बळ आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्राप्त व्हायला पाहिजे. कदाचित तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हावर हे ओझं असेल, तुमची कदाचित यासाठी पुष्कळदा ओढताण होत असेल, परंतु परमेश्वर देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या कुटुंबामध्ये परमेश्वर देवबापाने तुम्हाला तिथं नेमलेलं आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाकरिता झटावं, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीकरिता झटावं. परमेश्वर देवबाप तुम्हाला याकरिता सहाय्य करो. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा आम्ही देतो. पवित्र देवबापा, परमेश्वर देवबापा, आज कौटुंबिक प्रार्थनेसंदर्भात आम्ही पाहत असताना पवित्र देवबापा आम्हाला मर्यादेने राहायचं आहे. आणि जर आम्हाला मर्यादेने राहायचं आहे तर आम्हाला तुझ्या सहवासामध्ये बसून तुझं ऐकायचं आहे. कारण ज्यावेळेस तू आम्हाला बोध करतो, ज्यावेळेस तू आमच्याशी बोलतो, तू आम्हाला ती आमची मर्यादा आखून देतो प्रभू, ज्यामध्ये आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. या मर्यादेमध्ये आम्ही असताना पवित्र देवबापा तुझा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होता, तुझं संरक्षण आम्हाला प्राप्त होतं. त्याची प्रचिती पवित्र देवबापा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू असू दे. त्याकरिता आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रेमळ परमेश्वर देवबापा, आज आम्ही प्रार्थना करीत असताना विशेष करून त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहे ज्याची आज ओढताण कुटुंबामध्ये होत आहे. कौटुंबिक प्रार्थनेकरिता, आपल्या कुटुंबाला एकत्र करून ठेवण्याकरिता, पवित्र देवबापा आपल्या कुटुंबाला प्रार्थनेमध्ये चालविण्याकरिता ज्या व्यक्तीवर जबाबदारी तू दिलेली आणि पुष्कळदा यासाठी ज्याची ओढताण होत आहे, थकून जात आहे, आणि मग मी का, हा प्रश्न ज्याच्या मनामध्ये निर्माण होत आहे, आज मी त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे की तू त्यांचं सहाय्य कर, तुझी कृपा तू पुरव, शक्ती, बळ, सामर्थ्य तू दे आणि त्या व्यक्तीला तू आशीर्वादित कर. पवित्र देवबापा, आम्ही सर्वजण आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये वाढत राहावं यासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पवित्र देवबापा आध्यात्मिक रीतीने आम्ही वाढत राहावं, आमच्या कुटुंबांचा आत्मिक विकास व्हावा यासाठी तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण
तुझ्या अधीन होत आहोत. पवित्र देव बापा, एक बार पुन्हा आज या समय सर्व लहान थोरांना आम्ही तुझ्या हातात देतो. प्रभू देव बापा, तू प्रत्येकाची काळजी घे आणि प्रत्येकाच्या द्वारे तुझं गौरव तू करून घे. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. प्रभू देव बाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य